श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम मित्रांनो. घेऊन आला आणखी एक नवीन व्लॉग. तर मित्रांनो आज जातो आहे मी पंढरपूरला. तर आज माझ्यासोबत अथर्व आहे. चल रे, आहे का? मित्रांनो आता आम्ही जातोय बस गेलो तू पंढरपूर. तर बघू आज कसा आमचा टूर होतो. स्टे ट्यून. तर मित्रांनो अशा प्रकारे गर्दी होती फुल. फायनली अति परिश्रमानंतर जागा भेटली आम्हाला पाथरीमध्ये. 10 वाजलेत आम्ही पाथरीमध्ये आहोत. आता पुढे थोडे थांबल गाडी, तिथं नाश्ता करू. मित्रांनो आता जेवणासाठी थांबलो आहे आम्ही. 10:30 वाजले. पद्धतशीर जेवण झालेलं आहे. आता धालेगावमध्ये आहोत आम्ही. तर मोरेश्वर रेस्टॉरंट होतं, एक नंबर आहे. कधी आलं तर कोणी व्हिजिट करा. आमची कार आहे. 100 लोकांचे जेवण एका तासात मिळेल. भारी आहे. ती आमची गाडी पंढरपूर डेपोतली आहे. मेकर पंढरपूर, श्री स्वामी समर्थ. बघा इथे पण नाव आहे श्री स्वामी महाराजांची कृपा. तर आम्ही मिर्झापूर बघत सुंदर असा हा घाट एन्जॉय करत होतो. तुम्ही पण पाहू शकता. तर सुंदर असा घाट आहे. तर आमच्या गाडीचे टायर असं एकदम गाडीवरही चढली आहे. त्या पलटी होण्याची शक्यता होती, पण ड्रायव्हर मस्त होता. त्याने हँडल केलं सर्व काही. काय थरो काय होतं आज? गेम झाला असता का? आपण पुन्हा त्या साईडला होतो. खिडकी पूर्ण घाट आहे. आम्ही त्या साईडला होतो ऑपोजिटलाच. एकदम बढिया, पण सीन पण बढिया आहे. सगळे माणसं उतरवले आम्ही. नोरिक्स फायनली दगड वगड काढून झाले. तर आम्ही मी अथर्व आणि कंडक्टर साहेबांनी काढले. गाडीचा नेम भारी. शेवटी पांडुरंगानं पायी पायी चालवलं आम्हाला घाट. बघा तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता थांबलोत. काही लोक म्हणजे जे विठ्ठला दर्शन जाणार ते खूप घाबरले. ते म्हणे आम्ही आता घाट पायीच चालून येतो. तर त्यात खूप मजा आली. काही सीन मस्त. घाट पण बढिया होता, पण रिस्की आहे जरा. माणसांनी असं काम झाल्यावर असं दगड तिथं ठेवू नये. काम झाल्यानंतर ते परत रस्त्याच्या बाजूला ठेवत. अशी असुरक्षितता म्हणजे घातक होऊ शकते दुसऱ्यांसाठी. हेच विनंती आहे सर्वांना. तर आता बघू किती वेळ लागतो त्यांना पायी पायी येता येते. स्टे ट्यून. काय मग अथर्व, काय वाटतं तुला ह्याच्यावर? जे लोक रोडवर असे दगड वगैरे ठेवतात, फटके द्यायला पाहिजे. त्याला कोणून मारावं लाकडाने का? फालतूगिरी झाला. अवघड झालं असतं ना. आता कसं वाचलो आपण सांगायला ना प्रेक्षकांना आपल्या. काय वाटत नाही मला. जेव्हा जायचं तेव्हा जाणार आहे माणूस. पण फायनली वारकरी पायी पायी आलेत.
कोण देईन पाणी? त्यानंतर गाडी मस्त सुरळीत चालू झाली आणि नंतर आम्ही मिर्झापूर ही वेबसिरीज बघत बार्शी येथे पोहोचलो आणि आपली बस जशी सुरुवातीला फुल होती तशी शेवटपर्यंत होती. तर मित्रांनो आता कुरुडवाडीत आलो आहे. जवळपास आमचा 8 तासाचा प्रवास झाला आहे, 8 ते 9 तासाचा. आणि आता त्या घाटाच्या त्या घटनेनंतर त्यांनी एकदम स्लो ताणली गाडी. तर आता अजून 1 तास बाकी आम्हाला इथून जायला. चला बघू, लेट्स सी किती वेळ लागतो अजून. तर अशा तऱ्हेने आम्ही कुरुडवाडीतून निघाल्यानंतर 1 ते सव्वा तासात आम्ही पंढरपूर इथे फायनली पोहोचलो. मागची ती भीमा या समोरून चालू की उगामध्ये नेतो चंद्रभागा. उद्या इथं तुझं काम करणार. मित्रांनो फायनली पोहोचलोय आता. आता घराच्या दिशेने पायी जातोय, जवळ आहे इथून.